Dear student, in the last lecture we have seen groups and electronic configuration. मागच्या तासाला त्या ठिकाणी आपण असणारे जे काही गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण त्या ठिकाणी पाहिलेले. याच्यामध्ये आपण पाहिले की असणारा जो काही ग्रुप नंबर 1 जो आहे तर त्या ग्रुप नंबर 1 जो आहे तर तो फॅमिली ऑफ द अल्कली मेटलचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये असणारी व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन जे आहे तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी आढळून नसते. याच्यामध्ये आपण पाहिले की सर्वसाधारणपणे हे जे काही असणार ते काही ग्रुप नंबर 1 जो आहे तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आहे. त्याच्यानंतरचा ग्रुप नंबर 2 जो आहे तर त्या ग्रुप नंबर 2 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम अशा प्रकारचे मूलद्रव्य आहेत की ज्याच्यामध्ये असणारे काही व्हॅलन्स सेल जे आहे तर ते व्हॅलन्स सेल त्या ठिकाणी 2 आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण असणारे जे काही असणारा जो काही पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये पाहिले की उभ्या अशा प्रकारचे असणारे जे काही गण जे आहेत, उभे असणारे जे काही स्तंभ जे आहेत तर ते एकूण 18 अशा प्रकारचे स्तंभ आहेत आणि आडव्या जे असणारे जे काही ओळी जे आहेत तर त्या ओळींनाच त्या ठिकाणी आपण पिरियड्स त्या ठिकाणी म्हटलेले, आवर्त त्या ठिकाणी म्हटलेले तर ते एकूण त्या ठिकाणी 8 आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जसं आपण त्या ठिकाणी ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिली तशी आपल्याला या ठिकाणी आता पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी पाहिजे. आता काय सांगितलेलं आहे की कॅन यू टेल म्हटलेलं आहे की ऑन गोईंग थ्रू द मॉडर्न पिरियड टेबल इट इज सीन दॅट एलिमेंट्स लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन बिलॉंग टू द पिरियड 2. Write down the electronic configuration of the all elements. बघ की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की असताना जे काही कोणकोणते सांगितले आपल्याला लिथियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे 3 आहेत. त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 1. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये पुन्हा 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतरचं पुढचं असताना जे काही बेरिलियमचा अणुअंक त्या ठिकाणी 5 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 3. त्याच्यानंतरचा कार्बनचा अणुअंक त्या ठिकाणी 6 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4. त्याच्यानंतर नायट्रोजनचा अणुअंक त्या ठिकाणी 7 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 5. त्याच्यानंतरचं दिलेलं आपल्याला ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 8 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 6. त्याच्यानंतरचा फ्लोरीनचा अणुअंक त्या ठिकाणी 9 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 7. आणि शेवटचं दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी निऑन, तर त्या निऑनचा अणुअंक त्या ठिकाणी 10 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगते. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की इज द नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट. काय सांगितलेलं आहे की सर्वच्या सर्व मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या त्या ठिकाणी सारखीच आहे का. काय सांगता येईल द नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट फॉर ऑल दीज एलिमेंट्स. काय एक पहिल्या याच्यामध्ये 1 आहे, याच्यामध्ये 2 आहेत, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारची वेगवेगळे त्या ठिकाणी आहेत. तिसरा क्वेश्चन इज द नंबर ऑफ द सेल्स द सेम इन दीज. याच्यामधले असणारे जे काही कवचांची असणारी जे काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी सारखी आहे का. लिथियमच्या बाबतीमध्ये आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की असणारे जे काही लिथियम जे आहे तर त्या लिथियममध्ये 2 कवच आहेत, म्हणजे 2 सेल आहेत. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन या प्रत्येकामध्ये नंबर ऑफ सेल इज द सेम, दॅट इज 2. प्रत्येकामध्ये 2 त्या ठिकाणी सेल जे आहेत तर त्या 2च सेल त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर पुढे पहा यू फाइंड दॅट द नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दीज एलिमेंट्स. आत्ताच आपण त्या ठिकाणी पाहिलं की जे असणारे काही पिरियड जे आहे तर त्या पिरियडचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये असणारे जे काही मूलद्रव्यांच्या ज्या काही संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे तर ती संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या मात्र त्या ठिकाणी वेगवेगळी आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलं हाऊएव्हर द नंबर ऑफ द सेल इज द सेम. संयुजा कक्षांची संख्या जरी वेगवेगळी, जरी आपल्या इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे तर ते मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या जरी वेगवेगळी असली तर त्याच्यामधले असणारे ते काही सेल कवच जे आहे तर त्या कवचांची संख्या मात्र पिरियडच्या बाबतीमध्ये आपल्याला सारखीच त्या ठिकाणी आढळून येत नसते. यू विल ऑल्सो फाइंड दॅट व्हाईल गोईंग
From left to right within the period, the atomic number increases by 1 at time. The number of the valence electron also increases by 1 at a time. काय की सर्वसाधारणपणे हे जे काही पिरियड जे आहेत, आवर्त जे आहेत, तर त्या आवर्तामध्ये काय करायचं आपल्याला, लेफ्टकडून कुठं जायचं, डावीकडे त्या ठिकाणी जायचं. आणि डावीकडे जात असताना आपल्या असं लक्षात येत असते अणुअंक जो आहे तर तो अणुअंक त्या ठिकाणी 1 ने वाढतो. उदाहरणार्थ लिथियम जो आहे तर त्या लिथियमचा अणुअंक त्या ठिकाणी 3 आहे. त्याच्या शेजारचा बेरिलियमचा किती आहे, 4 आहे. त्याच्या पुढच्याचा बोरॉनचा 5, त्याच्यानंतर कार्बनचा 6, नायट्रोजनचा 7, ऑक्सिजनचा 8, फ्लोरीनचा 9, निऑनचा 10. म्हणजे अशा अणुअंक जो आहे तर तो एक ने त्या ठिकाणी वाढत जाताना दिसतो. अशाच पद्धतीने संयुजा इलेक्ट्रॉन जो आहे तर तो संयुजा इलेक्ट्रॉन जर पाहिला तर लिथियम मध्ये 1 आहे, बेरिलियम मध्ये 2, बोरॉन मध्ये 3, कार्बन मध्ये 4, नायट्रोजन मध्ये 5, ऑक्सिजन मध्ये 6, फ्लोरीन मध्ये 7, निऑन मध्ये 8. म्हणजे इलेक्ट्रॉन, संयुजा इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्याला त्या ठिकाणी ती एक ने त्या ठिकाणी वाढत जाताना दिसते. पुढे we can say that the elements with the same number of the cells occupies the electron belonging to the same period. काय सांगितलेले की याच्यावरून आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो की सर्वसाधारणपणे ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखीच असते, ती मूलद्रव्ये काय करत नसतात, एकच असणारे काही पिरियड जे आहे तर त्या एकाच पिरियडमध्ये किंवा आवर्त सारणीमध्ये त्या ठिकाणी असतात. The elements in the second periods, namely lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon have electrons in the two cells that is K and L. याच्यावरून म्हणजे दुसरा असणारे काय आवर्त, आता दुसरा असणारे काय आवर्त जे आहे तर ते दुसरा आवर्त आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असते. दुसरा असणारे काय आवर्त जे आहे तर त्याच्यामध्ये बा कोणकोणते आहेत, लिथियम आहे, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. तर यांची जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर त्या मूलद्रव्यांमध्ये आपल्याला के आणि एल अशा प्रकारच्या 2 असणाऱ्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या 2 कक्षा त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढे आता पुढचा भाग काय सांगितलं आपल्याला, the elements in the third period, namely sodium, magnesium, aluminum, silicon, phosphorus, sulfur, chlorine and argon have electron in the 3 cells that is K, L and M. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की तिसरा असताना जे काही सेल जे आहे किंवा तिसरा असताना जे काही पिरियड जे आहे तर त्या तिसऱ्या पिरियडमध्ये आपल्याला सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, एल, एम या 3 कवचामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी तिसरा असताना जे काही पिरियड जे आहे तर ते तिसरं पिरियड त्या ठिकाणी दाखवलेले, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसतं की 3 असणाऱ्या ज्या काही कक्षा ज्या आहेत, म्हणजे पहिली जी आहे तर तिला के म्हटलेले, दुसरीला एल म्हटलेले, तिसरीला त्या ठिकाणी काय म्हटलेले आपण एल त्या ठिकाणी म्हटलेले. आता याच्या बाबतीमध्ये काय प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले तो त्या ठिकाणी पाहिजे आहे. पहा पुढे की राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द दीज एलिमेंट्स अँड कन्फर्म. म्हणजे यांची असणारे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, कन्फर्मेशन त्या ठिकाणी करायचंय. आता या ठिकाणी असणारा जो काही आपला असणारा जो काही पिरियड्स जो आहे तर ते या ठिकाणी सोडियम मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 1, मॅग्नेशियम मध्ये 282, ॲल्युमिनियम मध्ये 283, सिलिकॉन मध्ये 284, फॉस्फरस मध्ये 285, सल्फर मध्ये 286, क्लोरीन मध्ये 287, आर्गॉन मध्ये 288. म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जे काही तिसरा असणारे काही पिरियड जे आहे तर त्या तिसऱ्या पिरियडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असं लक्षात येतं नसते ही जी काही मूलद्रव्ये जे आहे तर त्या मूलद्रव्यांची पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा म्हणजे के, एल, एम या 3च कवचामध्ये इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आता पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे की इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फील्ड इन द सेम सेल while going along a period from left to right, and at the beginning of the next period a new electron cell starts filling up.
जे सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना बाह्यतम कवचामध्ये भरलेले इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते भरले जातात आणि पुढचं आवर्तन सुरू होताना पुन्हा नवीन इलेक्ट्रॉन जो आहे तर तो नवीन इलेक्ट्रॉन कवच काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी भरायला सुरुवात होताना दिसतं. तर तेच आपल्याला या ठिकाणी असताना जे काही आकृती जी आहे 2.8 तर त्याच्यामध्ये दिसते. पण पहिली असताना जे काही कक्ष जे आहे तर त्या पहिल्या कक्षामध्ये आपल्या लक्षात येत नसते की 2च इलेक्ट्रॉन आहेत. दुसरी असताना जे काही कक्ष जे आहे तर त्या दुसऱ्या कक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आढळून येत असतात. तिसरी असताना जे काही कक्ष जे आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आढळून. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की नवीन अशा प्रकारचं असताना जे काही सेल जे आहे तर ते सेल्स त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये एका आवर्तामधून डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच जे आहे तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी भरले जातात आणि पुढचा आवर्त जे आहे सुरू होताना पुन्हा नवीन इलेक्ट्रॉन कवच त्या ठिकाणी भरायला सुरुवात होताना. उदाहरणार्थ या ठिकाणी पोटॅशियम आपल्याला दाखवलेले की पोटॅशियम जो आहे तर त्या पोटॅशियमचा असणारा जो काही अणुअंक जो आहे तर तो 19 आहे. म्हणजे ह्याच्या शेवटच्या कक्षामध्ये एकच आहे. त्याच्यानंतरचं पुढचं असताना जे काही सर्वसाधारणपणे आपल्याला आर्गॉन आहे 18 नंबरचं तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसतं की शेवटच्या कक्षामध्ये त्या ठिकाणी 8 आहे. म्हणजे अशा प्रकारचं कवच जे आहे पुढचं आवर्तन सुरू होतं. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियमचा असताना जे काही पिरियड जो आहे तर तो पिरियड आणि या ठिकाणी असताना जो काही आर्गॉन जो आहे तर त्या आर्गॉनचा असताना तो काही पिरियड. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की आवर्तन सुरू होताना काय होताना दिसते नवीन अशा प्रकारचं कवच जे आहे तर ते कवच त्या ठिकाणी भरायला सुरुवात होताना दिसतं. तर आर्गॉनच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येत नसते की 3च कवच त्या ठिकाणी आहेत. पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियम मध्ये मात्र त्या ठिकाणी आपल्याला 4 कवच आहेत. म्हणजे KLMN अशा प्रकारचं 4थं कवच आहेत आणि 4थ्या कवचामध्ये पुन्हा नवीन इलेक्ट्रॉन जे आहे तर ते नवीन इलेक्ट्रॉन भरायला त्या ठिकाणी काय झालेली सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी झालेली. त्याच्यानंतर पुढे पहा The number of the elements in the first 3 periods is determined by the electron capacity of these cells and the law of the electron octet. म्हणजे पहिली जी काही 3 आवर्तनं जी आहेत तर ते पहिल्या 3 आवर्तनामध्ये आपल्या लक्षात येत नसते की मूलद्रव्यांची ही जी काही संख्या जी आहे तर ती कवचांच्या इलेक्ट्रॉनची धारकता आणि इलेक्ट्रॉन अष्टकाचा असणारा जो काही नियम जो आहे तर त्या नियमांवरून त्या ठिकाणी ती धारता नसते. उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी पहा या ठिकाणी असणारा जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला दिलेला आहे की इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन सेल. पहिल्या कक्षे जे आहे तर तिला 1 K सेल्स त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे संख्या नंबर म्हणजे त्या कक्षाच्या संख्या ज्या आहेत कक्षाचा क्रमांक जो आहे तर तो 1 असेल तर त्याच्यामध्ये असताना जे काही इलेक्ट्रॉनची संख्या आपण 2n ने त्या ठिकाणी काढताना दिसतो त्याच्या कॅपॅसिटी 2 ची संख्या. याला असणारे जे काही कक्षा जे आहेत कवच जे आहेत तर त्याच्यामध्ये नंबर जो आहे तर त्याचा 2 आहेत तर त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त त्या ठिकाणी धारकता त्या ठिकाणी असणार आहे. M सेल जे आहे तर त्या M सेल म्हणजे त्या ठिकाणी कक्षा क्रमांक 3 जो आहे तर त्याची कॅपॅसिटी 18 ची आहे. N ची त्या ठिकाणी कक्षा क्रमांक 4 आहे तर त्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी आपल्याला कितीची दिलेली 32 ची त्या ठिकाणी दिली. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचे आपण त्या ठिकाणी भरू शकतो. तर पुढे आपल्याला दिलेले की व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ द N फॉर द सेल्स KLNM. काय सांगितलं की सर्वसाधारणपणे KLM या इलेक्ट्रॉन कवचाची यांची किंमत काय आहे तर ते आपल्याला दिसते के ची त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे यांची किंमत 1 आहे. L ची कक्षा क्रमांक 2 आहेत. त्याच्यानंतर त्याची ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या के साठी 2 येताना दिसते. L साठी 8 त्याच्यानंतर M साठी 18 येताना दिसते. N साठी किती असते 32 त्या ठिकाणी देतात. What is the maximum number of the electron that can be accommodated in the cell? Write the formula. या ठिकाणी हा जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला लिहिलेलं की एका इलेक्ट्रॉन कवचामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतं तर त्याचं सूत्र लिहा. तर या ठिकाणी आपल्याला सूत्र जे आहे तर ते सूत्र दिलेले 2n वर्ग हे जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्राने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो आणि प्रत्येक कक्षेमध्ये किती त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन सामावू शकतात ते आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. तिसरा म्हटलेले की डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल KLNM. या ठिकाणी आपण दाखवलेलेच आहे की कोणत्या कक्षेमध्ये किती आहेत. उदाहरणार्थ K मध्ये 2 आहेत, L मध्ये 8 आहेत, M मध्ये 18 आहेत, N मध्ये किती आहेत 32 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पहा ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सेल 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड अँड द 8 एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड.
म्हणजे कवचाची असणारे जे काही इलेक्ट्रॉन धारकता जे आहे तर त्याच्यानुसार पहिले जे काही आवर्त जे आहे तर त्याच्यामध्ये 2 मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत आणि दुसऱ्या आवर्तामध्ये आपल्याला लक्षात येत असते की 8 मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत. पुढे द थर्ड पिरियड आल्सो कंटेन ओनली 8 एलिमेंट्स ड्यू टू द लॉ ऑफ द इलेक्ट्रॉन ऑक्टेव. तिसरं असताना जे काही आवर्तन जे आहे पिरियड जे आहे तर त्या तिसऱ्या पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला ऑक्टेटच्या नियमानुसार अष्टकाच्या नियमानुसार सुद्धा किती 8च मूलद्रव्ये जे आहे तर ती 8च मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत. आता आपल्या लक्षात येत नसते की उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला असणारे काही मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मॉडर्न पिरियडिक टेबल जर आपण पाहिला तर पहिलं जे असणारे जे काही पिरियड जे आहे तर त्याच्यामध्ये 8च आहे. दुसरं जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 8च अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहे तर ती मूलद्रव्ये काय होत नसतात आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. कारण असणारा जो काही अष्टकाचा असणारा जो काही नियम जो आहे तर त्या नियमानुसार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर तो पुढे पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे की द थर्ड पिरियड आल्सो कंटेन ओनली 8 एलिमेंट्स ड्यू टू द लॉ ऑफ द इलेक्ट्रॉन ऑक्टेव. देअर आर फ्यू मोर फॅक्टर्स which control the filling of the electrons in the subsequent period which will be considered in the next chapter. म्हणजे पुढील आवर्त जे आहे तर त्या पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरणं नियंत्रित करणारी आणखी काही त्या ठिकाणी घटक आहे आणि त्याचा विचार जो आहे तर ते पुढचे असणारे जे काही 11-12 तुम्हाला त्या ठिकाणी तो करता येईल. पुढे द केमिकल रिॲक्टिव्हिटी of an element is determined by the number of the valence electron in it and the cell number of the valence cell. मूलद्रव्याची असणारी काही रासायनिक अभिक्रियाशीलता जी आहे तर ती त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आणि पुढे आपल्याला सांगितलंय की सेल नंबर म्हणजे संयुजा कवच नेमकं कोणतं आहे याच्यावरून त्या ठिकाणी ती ठरताना दिसते. द इन्फॉर्मेशन ऑन दीज पॉइंट्स इज ऑब्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की या ठिकाणी या दोन्ही बाबी ज्या आहेत या दोन्ही बाबी म्हणजे मूलद्रव्यांची असण्याची काही रासायनिक अभिक्रियाशीलता काय सांगितलं आपल्याला संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आणि संयुजा कवच कोणतं याच्यावरून त्या ठिकाणी ठरताना दिसते. या ज्या काही दोन्ही बाबींची आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचं असणारं ते काही स्थान जे आहे तर ते कुठे आहे म्हणजे कोणत्या गणामध्ये आहे कोणत्या आवर्तामध्ये आहेत कोणत्या पिरियडमध्ये आहेत कोणत्या त्या ठिकाणी ग्रुपमध्ये आहेत तर याच्यावर त्या ठिकाणी ठरणार. That is, modern periodic table has proved useful for the study of the elements. आणि अशा पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत असते की मूलद्रव्यांच्या अभ्यासामध्ये आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर ते अत्यंत त्या ठिकाणी उपयुक्त आहे. एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.